नमस्कार मित्रांनो, मी शिवम तुमचं स्वागत करतो माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग लय दिवसांनी येतोय कारण की मला कुठं जाता बी येत नव्हतं। आता चाललोय कोकणात, म्हणजे शिमग्याला गावी। खूप दिवसांनी हा ब्लॉग करतोय। मला तर तो काला पडतो नको इकडे जाम मस्त उजेड येते। आता जरासा नाश्ता करायला थांबलोय। आता आम्ही भोरमध्ये सकाळी 5:30-6ला निघलो होतो। आता भोरमध्ये आता थोडासा नाश्ता करतो आणि जातो। मला 2-2 तासाने भूक लागते। 2 तासाने आपण पोलतपूरला असू हा नाही, डायरेक्ट भरण्यात असू म्हणा। तर कुठं का असताना पण मला खायला द्या म्हणजे झाला। 2 बिस्किट पुढे घेत ना। हा ते तर आहेत, घ्यायचे माग बसले असलं का नाही रे। त्याला 4-5 सांगितले। आता जरा नाश्ता करतो। अजून किती राहिले रे? अजून 4 तास ना मोजून। भरपूर आहे, अजून भरपूर आहे, बराच वेळ आहे। बराच वेळ। हे बघा कसे खात आहेत बिचाऱ्या। शुभमला विसरून गेले रे। ठीक आहे, मी पण खातो जरासा, आज जरासा चीट करतो, काय होत नाही। फायनली भरणे नाक्यावर पोहोचलोय आणि आईस्क्रीम खातोय। आईस्क्रीम खाऊन झाली आहे। आता जातो परत। आता थेट घरी पोहोचतात। अजून एक आमचा माणूस आहे तो पुढे थांबलाय, त्यासाठी कुल्फी घेतले। पाणी दे ना मला, हात धुवायचा। अरे दे ना, हात तिकड झालं, दे ना। फायनली घरी पोहोचलोय। आता पोहोचलो किती वाजता? 11:30ला पोहोचलो। जेवण बिवून झोपलो ते आता 4:30ला उठलोय आणि आता चालू आहे डायरेक्ट होळीवर। आणि हो मागा आहे ना लडकी बाज आहे बोलता बोलताय रे तू, मैं खरा बोलताय रे बाबा। झूठ है क्या फिर ये? झूठ है क्या? काय करतोय मी? नाही रे, मी तुझी करतोय, मुंबईकरची नाही। तिकडे दिसत नाही, 1 लिमिट थांब। काम चालू आहेत। हा मी आहे, मी आहे इथं। तर गाईज हाय करा माझ्या ब्लॉगला, हाय करा। हाय गाय, हे मी टाकणार आहे, नको टेन्शन घेऊ। हा गाईज माझ्या ब्लाऊज काम करून थकलो आणि ही नुसतं आराम करायला आलेत। काय काम करत नाही, एक घामाचा हात टिप्प। बघू, तुझे हात दाखव। आणि हे बघ आमचे हात काय येत नाहीत माझे बघा। मी ते पाण्याने धुतले, आता प्यायच्या पाण्याने थोडेसे। इथे प्यायला पाणी नाही, तो हात धुतले म्हण। खोटं बोलतात रे, मला त्यांना व्हिडिओ काढून द्यायची नाही रे, ब्लॉक करून द्यायचा नाही म्हणून। नाहीतर मग हा मला जर राग आला ना तर हे अख्खं लावून टाकेन मी। पण मी राग येऊन देत नाही। हा मला राग येत नाही, कारण सगळं काम एकट्याने केलं तर कसं व्हायचं, मग बाकीचे कशी कामाला लागणार।
सेपरेटली व्हिडिओ घे. हे घेऊ का सिनेमॅटिक घेऊ का आज बाई नाही आई. हलकून आणि कवा लावून झालेलं आहे आता. अजून वरचा लावायचा आहे. तो लावला की मग डायरेक्ट रात्री यायचं आणि मग होळीवर जी बोंब मारायची. ह्याच्या नावानं बोंब मारणार आहे मी. ह्याच्या नावानं बोंब मारायची. हे बघा काट्याची बाबलीचा काटा एवढा मजबूत आहे ना. एवढी लांब लांब घर आहे आमचा घर पास तिकडच्या टोकाला इकडं वाडी. पूर्ण घर का? नाही ना ह्याला दे जरा अंगात सोडून दे. तू घे ना साईडचं घे ना तोपर्यंत तिकडं हात लाव त्याला. हात लाव त्याला हात भरला. तोडतोय रे. कुणाला हवाय तो घेऊन कुणाला हवाय तो घेऊन जा. तू माझा झाला त्या एखादा काढून झालाय. तुरा आणि ओली तुरा आणि ओली. चला आता खुरपायची काम करो. तिकडं मग इकडं नाही घ्यायचा. इकडं नाही घ्यायचा. ठीक आहे चला मी खुरपतो तोपर्यंत तुम्ही मना बघा. लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा. हे दोघं शेवटला आलेत ना ते थोडेसे हातभार लावतात काम करतायत म्हणून दाखवायला.
प्रणय तो माझा कॅमेरा ब्लॉक करतोय रे. आता खेचू नको, ये खालती खालती गाठ मारा. कुठली सोडलीस? हा थांब रे. तिला सोड. मी पण आलो तुझ्या माग मागे घेऊन. आता त्याचा फोटो काढायचा का तुला? चल दादा. कुठे नेतोय? इज्जत का फालुदा कर दिया बे. नाही नाही नाही, मी बघत होतो कुठं हा करतोय. तिथं बघा चंद्र एक नंबर क्वालिटी आलाय. यस, एवढी मोठी आमची होळी असते. आता होळी बांधून झालेली आहे. ही आमची मोठी होळी आहे. ही होळी बांधली आणि आता इकडं पण आहे. ह्या साईडला, ह्या साईडला, या साईडला ही कुकुट होळी. ही होळी इथं ठेवायची आणि ही रात्री 9 वाजता आम्ही परत येणार. आता घरी चाललो आहे. ही बांधून झाली आमची होळी. 9 वाजता येणार. आत्ता जाणार घरी, आंघोळ बिंघोळ करणार, मस्त नाश्ता बिष्टा करणार, जेवण बिवण करणार. मग इकडे येणार, भजन बिजन करणार. आणि तिकडं दिसतंय का तुम्हाला? दाखव. तिकडं निकारा पड आणि मग इकडं आपण होळी लावायची. तर चला मग आता जाऊया. आता जेवण बिवण झालंय, डीजे बिजे वाजवलं मजबूत. आता डायरेक्ट होळीवर चाललोय. तिथं गेलो जाता भेटू. आता होळीवर चाललोय. आंबुटक्या घेतलेत. अंधारा दिसतो का ना माहित नाही. जरा थांबकी भाई आहे, मला दाखव. हा चल. दाखव म्हणजे काय? चला. वाजपी पण आहे आमच्या पुढं. दिसतोय का नाही अंधारात काय माहित नाही. हब नाही हब. आता रात्रीचं दिसत नाही तरी चाललोय धक्क ना. वाजवतोय कोण? सर्वांगी सुंदर उच्चेंडुराची लाईट लावून
गावच्या देवाला सोन्याची चैन गावच्या देवळाला सोन्याचा तुरा रे. हो तांदूळ घ्या हे बनवून तांदूळ घ्या रे भाऊ आता आरती झाली आता आरती झाली आता होईल चालू करायची आता घराला घालतात. माफ कर बाप्पा महाराजा आणि हा आपला आंब्याची ढालकी रे ढालकी गणपतीच्या देवाला सोन्याची पालखी कोम गेला सुतार वाड्या तोरे कोम गेला सुतार वाड्या तोरे कोम गेला सुतार वाड्या हार सुतार दादाने पालखी बनविली हार सुतार दादाने पालखी बनविली पालखी बनविली. दान बट रुकाच ठस सोन्याचं दान बट रुकाच ठस सोन्याचं दान बट रुकाच ठस सोन्याचं दान बट रुकाच ठस अरे त्या पालकी कोण देव बस त्या पालकी कोण देव बस वाडा रे वाडा अरे गुराच्या देवाला सोन्याचा घोडा रे कुठं आहे पुढे अरे लोहार दादाने लोहून दिली लोहार दादाने लोहून तिकडे ठेवला अरे लोहार दादाने लोहून दिली लोहार दादाने लोहून दिली अरे तिरे पालकी सोनार वाड्या तिरे पालकी सोनार वाड्या अरे तिरे पालकी सोनार वाड्या तिरे पालकी सोनार अरे सोनार दादाने सोन्यान मडविली सोनार दादाने सोन्यान मडविली अरे सोनार दादाने सोन्यान मडविली सोनार दादाने सोन्यान मडविले सोन्याचं दान पट रुपयाचं ठस सोन्याचं दान पट रुपयाचं ठस सोनार दान पट रुपयाचं ठस सोन्याचं दान पट रुपयाचं ठस अरे त्या पालकी कोण देव बस त्या पालकी कोण देव बस अरे त्या पालकी कोण देव बस त्या पालकी कोण देव बस अरे त्या पालकी पार्वती बस त्या पालकी पार्वती बस अरे त्या पालकी पारदेव बस त्या पालकी पारदेव बस अरे सोन्याचं दान पट रुपयाचं ठस सोन्याचं दान पट रुपयाचं ठस अरे सोन्याचं दान पट रुपयाचं ठस सोन्याचं दान पट रुपयाचं ठस इंद्राई आमच्या देवाच्या देवाला सोन्याची चैंद्र पांघरा रे पांघरा आमच्या पार्वतीच्या देवाचा सोन्याचा अंगारा रे आमच्या गावच्या देवाला सोन्याची चैंद्र
हे एक मिनिट ते हे उचल रे रांगोळीचं पुढे खाली लाव. दुसरीकडनं घ्या सारखा उडीत न्यायचा बाबू. असती पेटव आधी ती कुकरवली पेटव. जाऊ दे दुसरीकडनं चल पेटत जाऊ दे. माझी चप्पल कोणी घातली? बहिणी पळून कोण मस्तपैकी होळी पेटलेली आहे दादा. हा ठीक आहे. नको काय दादू काढलंस ना. जा तिचा आंबुटी वाजव एक. आंबुटी भाजली ती वाजव कार्ट आपली लाल उलटी टाक. उलटी अरे पोरा उलटी अवश्य टाक त्याला. उलटी आणि सरळ जवळ जाऊन टाकतो. जो सोपला तो परत टाक. गरम झाली तर थांब. नाही पटकन. नाही तुला लय काय होती ना मी आंबुटी पेटवायची. खाली टाक. टाक खाली घुसून टाक. परत काढ. आताचा पोरगा तो तिकडे मागचा पोरगा तू बघ तिकडे लेटेस्ट लांब गेला तो तिकडे बघ. मागचा पोरगा बघ. अरे इकडे ये. आपण तो पेटत नाही काय ना काय. बच्ची बाय मामा कुठे गेले? वाजव आई शपथ हा बघ. हा ते वरपर्यंत येते गरम होईल तर कुठं वाजवायचं. काय पहिला आवाज हे करायचे ना असायचे पहिला तेव्हा. ते पुरा पेटून देतात नंतर मग आपली गरम करत बसायची. मामा आणायची तेव्हा बाप रे लपून ठेवायची पोरं. म्हणून मला वाटतं निकारा लागलेला असतो ना त्याला वाटतं पेटले तो वाजवायला जातो. दादू व्यवस्थित बाई हया ऑटोम बॉम्ब सारखाच आवाज आहे. अरे दुसऱ्या आहेत त्या घ्या. अरे नाही भाजी काय आणलेले त्या संपू दे एकदाच टाक आतमध्ये. असं नाही थांब चालू कर. आता नाच थोडं मागो
चाक दुम दुम चाक दुम दुम चाक दुम दुम घोड़े जैसी चाक हाथी जैसी तू चाक दुम दुम चाक दुम दुम. अजून एकदा अजून व्हिडिओ काय येईल आपले मस्त पैकी व्हिडिओ कॅच. याची कळाली काय म्हणतात सर आलो आलो सर 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 हा भेटली नाही सर आली आली कुठं घेऊन गेल तर यार ही पण पेटली पेटली कोणाची तर नमस्कार मित्रांनो, काल रात्री होळी झाली. आम्ही 1-2 वाजेपर्यंत तिथंच होतो. घरी आले जे झोपलो ते आज सकाळी उठलो आहे. आता दात बीत घासलेत, नाश्ता बिष्टा केला आहे आणि परत चाललो आहे तिकडं होळीवर. म्हणजे काल जराशी फाटी टाकली होती ती आणून डायरेक्ट घरी आणायची. ही बघा एवढी मोठी गँग आहे आमची. आता नदीवरून आंघोळ करून आलोय. आता देवळात आलोय. तिथे एक आमची पालखी आहे गावाची. आता मंदिरात आलोय, मंदिराच्या पाया पडणार आणि पालखीच्या पाया पडणार आणि मग घरी. पोरांना खायला भाकरवडी घेतली. आता दाखवू का काय राहिलं? आता नुसता चुरा राहिलाय, चुरा. एक दे त्याला. एक दे दाखव कशी असते ती. ही बघा हे बघा हे आमचं महादेवाचं मंदिर आहे. इथं महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो. आणि तिकडून मग उद्यापासून परवा. काल इथं पण मोठीच्या मोठी होळी केली. लवकर निघलं उद्या शनिवार